नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विधानसभा 2024चं बिगुल वाजले आहे आणि त्या अनुषंगाने भिवंडी ग्रामीण या विधानसभा वर आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महादेव घाटाल यांची यादीमध्ये नाव जाहीर केलेलं आहे. त्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत. काय वाटतं, इच्छुकांची यादी मोठी आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर भाजपामधून सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत, मनसेमधून इच्छुक उमेदवार आहेत आणि आता नुकताच पहिलं नाव जाहीर झालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील महादेव घाटाल. यामध्ये आतापर्यंत शिवसेनेचे आमदार या ठिकाणी होते. पुन्हा आता शिवसेनेचे आमदार येणार का, की भाजपा इथे आता दावा करतोय? नक्की पुढे वाटचाल कशी असेल? नक्कीच, कारण आताच आपण बघितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महादेव घाटाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघाची पार्श्वभूमी बघितली तर या मतदारसंघात शिवसेनेचा प्राबल्य राहिलेले 2 टर्म या मतदारसंघात शिवसेना या पक्षामधून विद्यमान आमदार शांताराम मोरे हे विजयी झाले आहेत. परंतु या सध्याच्या घडीला आता परिस्थिती वेगळी आहे. या मतदारसंघात आता शिवसेना पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात फुटल्यानंतर या मतदारसंघात सुद्धा शांताराम मोरे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे या मतदारसंघात शिवसेना या पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा शिवसेना पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शांताराम मोरेच्या विरोधात सुद्धा आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी अनेक सभा घेतल्या होत्या आणि गद्दाराला धडा शिकवणार अशी भाषा त्यांनी यावेळी वापरली होती. त्यामुळे नक्कीच शांताराम मोरेबद्दल या मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे आणि त्याचा फायदा महादेव घाटाल घेणार का, यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला समजणारच आहे की महादेव घाटाल कशा प्रकारे जे विद्यमान आमदार आहेत यांना पुन्हा उमेदवारी मिळते का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण आतापर्यंत जी शिंदे गटाची कालच एक संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली, यामध्ये शांताराम मोरेंचं नाव नव्हतं. त्यामुळे शांताराम मोरेंची बद्दल मतदारसंघात नाराजी आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही का, असे अनेक प्रश्न आता मतदारसंघात उभे राहिलेत. त्यामुळे नक्कीच मतदारसंघामध्ये येणारे जे आता पुढचे काही दिवसात आहेत त्यामध्ये रंगत वाढणारच आहे आणि नक्की कोणाला उमेदवारी मिळणार त्यानंतरच स्पष्ट होणारे चित्र. बरोबर. अगदी. त्याचबरोबर या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते सर्वसामान्य जनतेमधून की सगळ्यात मोठा भिवंडी ग्रामीण मधील सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे तो म्हणजे भिवंडी मनोर राज्य महामार्गाचा, ज्याच्यावर विद्यमान आमदारांनी आतापर्यंत आवाज उठवला नाही, असा थेट जनतेचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जायचा आणि तीच नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते. आणि भाजपामधून ज्यांची उमेदवारी इच्छुक म्हणून होती त्या सुशिक्षित आहेत असा सुद्धा जनतेमधून एक कुठेतरी आवाज येतोय. जर ही उमेदवारी जर शांताराम मोरे यांना जर पुन्हा मिळाली तर मग पाटील या अपक्ष निवडणार का, निवडणूक लढणार का, हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातो. काय वाटतं या संदर्भात? मला असं वाटतं की शांताराम मोरे यांच्याविषयी जरी नाराजी असली तरी सुद्धा आजपर्यंत जे माजी आमदार होऊन गेले मोरेंच्या अगोदर ते मला एवढे कामसू वाटले नाहीत. त्या दृष्टीने शांताराम मोरेने आपल्याकडे बराच फंड आणलेला आहे. आता केलठण भागामध्ये 8 कोटीच्या वरती त्यांनी फंड दिला आहे. तर खुपरी भागामध्ये 2 कोटीच्या वर दिलेला आहे आणि बरीचशी कामं त्यांची आहेत. आता मांगाटण्या वगैरे जो रोड आहे तो कॉन्क्रिटीकरण होतो त्यांच्याच निधीमधून आहे. तर अशा प्रकारची चांगली कामं त्यांनी मागच्याच ठेस पुढचा शहाणा या दृष्टीने त्यांनी विचार करून आता बरीचशी कामं केलेली आहेत. याच्यापूर्वी त्याने एवढा म्हणजे मागच्या टर्म मध्ये त्याने एवढा विशेष अनुभव नाही, पण ह्या टर्म मध्ये त्यांनी बराच अनुभव घेतलेला आहे. नक्कीच. कारण सर दुसरा मुद्दा होतो की नक्की तुम्ही बोलला मुद्दा रास्ता आहे. कारण शांताराम मोरेंच्या माध्यमातून गेले 10 वर्ष या मतदारसंघात विकास कामी निधी आणला नाही आणि या टर्म मध्ये त्यांना भरपूर निधी मिळाला असे त्यांच्याकडून सांगितले जाते. कारण त्यांच्या समर्थकाकडून सांगण्यात येते की राज्यातील 2 नंबरचा आमदार की राज्यात म्हणजे संपूर्ण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आमदार आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणला अशी त्यांच्या समर्थकाकडून सांगले जाते. त्याचबरोबर रिपेश तू आताच मुद्दा मांडला की भिवंडी वाडा मनोरा महामार्गाची दुरवस्था गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात आहे. अनेक ठिकाणी आपण वृत्तपत्र तसेच सोशल मीडियावर बघतो की इथल्या मतदारसंघातील नागरिकांची नाराजी आहे. परंतु हा प्रश्न पण त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी सुद्धा झालेला असं वाटते. काम अपूर्ण असेल, येणाऱ्या कालखंडामध्ये ते काम नक्कीच पूर्ण होणारच आहे. कारण त्यांनी या
या कामासाठी त्यांनी 777 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे. बरोबर अगदी. रस्ता पूर्ण झालेला नाही, त्यामुळे मतदारसंघामध्ये त्याच्यावर नाराजी असेल, परंतु त्यांनी वर्क ऑर्डर करून एक मोठं काम केलं आहे आणि जनतेला कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. काय वाटतं तुला? नाही, नक्कीच बरोबर आहे. परंतु प्रश्न असा आहे की मोरे यांना जर तिकीट मिळालं तर भाजपा समर्थक असलेल्या पाटील या बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. कारण 2 दिवसापूर्वीच त्यांच्या सोशल मीडियामध्ये पत्रकं व्हायरल झालेली आहेत आणि 24 तारखेला उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरण्याची त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. मग भाजपामधून ही बंडखोरी होणार का? जे महायुतीमधून लढणार आहेत आणि तिथेच जर बंडखोरी होत असेल तर पक्षाला ही बंडखोरी समवण्यात पुढाकार पक्ष घेणार का? किंवा केंद्रीय मंत्री यांचा त्यांना पाठिंबा आहे, शिंदे गटामध्ये सुद्धा काही नाराजी आहे, मग ह्या सगळ्यांचा फायदा महादेव घाटाल यांना होणार का? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. नक्कीच अनेक प्रश्न आहेत की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून दुसरे एक उमेदवार इच्छुक होते, बरोबर अगदी. दशरथ गुरुजी म्हणून, ज्यांनी याच्या आधी मनसे मधून सुद्धा आमदारकीसाठी लढाई लढलेली आहे. नक्कीच यावेळी आता सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही, ते सुद्धा नाराज असतील. नक्कीच असू शकतात. त्यामुळे त्यांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे आणि त्याची सुद्धा नाराजी एकंदरीत होणार. ते काय याच्या पुढे ते कुठला निर्णय घेणार याच्यावर सुद्धा या मतदारसंघातील अनेक गणित आहेत. त्याचबरोबर मागील आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं की जिजाऊने भरघोस अशी मतं मिळवली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी असं सांगितलेलं आहे की विधानसभेला सुद्धा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा जागा आहेत या संपूर्ण जागा आम्ही लढवणार आहोत. आणि तसं सोशल मीडियामध्ये सुद्धा जनतेमध्ये सुद्धा ती चर्चा होती. मग भिवंडी ग्रामीणमध्ये सुद्धा जिजाऊने जर पुन्हा पाय रोवला तर जेव्हा जागा आहेत या संपूर्ण जागा आम्ही लढवणार आहोत. आणि तसं सोशल मीडियामध्ये सुद्धा जनतेमध्ये सुद्धा ती चर्चा होती. मग भिवंडी ग्रामीणमध्ये सुद्धा जिजाऊने जर पुन्हा पाय रोवला तर मग शांताराम मोरे आणि महादेव घाटाल यांना सुद्धा ते वरचढ ठरणार. नक्कीच, कारण इकडे महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोन आघाड्यांमध्ये एक तिसरी डोकेडोकी आहे ती जिजाऊची. बरोबर. कारण मानसी ठाकरे म्हणून एक उमेदवार सध्या संपूर्ण चर्चेमध्ये या मतदारसंघात आहे. त्यांच्या सुद्धा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू आहे आणि आपण बघितलं असेल लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकाची मते या मतदारसंघामध्ये त्यांनी घेतली होती निलेश सांबरेंनी. त्यामुळे या मतदारसंघात त्यांची मोठी वोट बँक आहे. त्यांचा ते पण सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांचा काय अनुभव होतोय त्यांचा येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे. आठवड्यामध्ये जसे उमेदवारी अर्ज दाखल होणार त्यावरून भाजपा ही बंडखोरी शमवण्यात त्यांना यश येतं का? त्याचबरोबर जिजाऊ कुठपर्यंत पाऊल टाकते यावर पुढचं आमदारांचं भविष्य ठरणार आहे. ही जी चुरशीची लढत होणार आहे ही कोणामध्ये नक्की होणार हे त्या पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच कळणार आहे. त्याचबरोबर इथे एक दुसरा येतो की या अगोदर मनसेची सुद्धा बऱ्यापैकी ताकद या मतदारसंघात आहे. मनसे कुठला उमेदवार देतो यावर सुद्धा बरंच भवितव्य आहे. मनसेचा सुद्धा विचार चालू आहे की उमेदवारी देण्याचं. जसं मागच्या आपण 2 टर्म मध्ये पाहिलं मनसेने सुद्धा चांगल्यापैकी मतं घेतलेली होती. पुन्हा मनसे उमेदवार देणार का की महायुतीला साथ देणार? हा सुद्धा जसं आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की कुणबी सेनेनं जो महायुतीला दिलेला लोकसभेमध्ये जो पाठिंबा होता तो पाठिंबा स्थगित करण्याचा निर्णय मागील 2 दिवसांपूर्वी घेतलेला आहे. म्हणजे आता पुन्हा कुणबी सेनेची भूमिका नक्की काय असणार आहे ती सुद्धा जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर पुढचा निर्णय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं की कुणबी सेना गेल्या या परिसरामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरते? जर कुणबी सेनेने कोणाला महायुतीचा पाठिंबा काढलेला आहे तर मग त्याचा फायदा नक्की कोणाला होणार? महायुतीला की महाविकास आघाडी की अपक्षाला? मला असं वाटतं कुणबी सेना फॅक्टर चांगलाच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, चालणारच आहे. पण इथे जी विकास कामं केलेली आहेत त्या दृष्टीने पण लोक विचार करतात किंवा राज्यमार्गाविषयी मोठी नाराजी आहे त्याचाही लोक विचार करतात. त्या दृष्टीने म्हणजे एकंदरीत मत जर बघितलं आपण तर लोकांची भूमिका अशी आहे की काहीतरी बदल हवा. बरोबर. आणि बदलाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर इथे तसं बघितलं तर दशरथ गुरुजी पण कामसू आहेत, चांगले आहेत आणि त्यांचा या भागामध्ये परिचय सुद्धा चांगला आहे. परंतु त्यांना कुठे योग्य पक्षातर्फे तिकीट मिळायला पाहिजे. जर ते मिळालं नाही तर मग त्यांचं निवडून येण्याचं कठीण होईल. त्या दृष्टीने त्यांच्यापेक्षा मोरेंचा सध्या जरा आपण भाग बघितला तर जरा उजवा आहे. त्यांनी जर प्रयत्न केले चांगले तर ते निवडून येऊ शकतात.
पण त्यांना भाजपने तिकीट पुन्हा दिलं पाहिजे. शिंदे गटाकडून येते. नक्कीच तुम्ही म्हटलं ते हा, बरोबर आहे शिंदे की गटाकडून. शांताराम मोरे यांनी मतदारसंघात चांगलं विकास काम येणाऱ्या कालखंडात केलं आहे बरोबर. आणि त्याची त्यांना उमेदवारी मिळाली तर नक्कीच त्यांचं पारडं जड वाढते. म्हणजे आताच्या सध्याच्या परिस्थितीला त्यांचं पारडं एकंदरीत जड वाढतंय. बरोबर. कारण त्यांनी अनेक विकास कामे केलेत. जो भिवंडी वडा मनोर महामार्गाचा हा सुद्धा प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अशा अनेक मुद्दे या मतदारसंघात उपस्थित आहेत. बरं. त्यामुळे येणाऱ्या काळातच कळणार आहे की नक्की कोण किती बाजी मारतोय, शांताराम मोरे समोर कुठला उमेदवार दिला जातोय. अशा अनेक प्रश्न आता या ते मतदारसंघात आहे. निर्माण आणि कसं त्यांची जी बांधणी आहे भाजपची ती बूथ पासून सुरू होते. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ती वरपर्यंत साखळी त्यांची आहे आणि कार्यकर्ते त्यांचे मेहनती आहेत. अजून दुसरे जे पक्ष आहेत ते ऐन वेळेला सुरुवात करतात वेळेवर आणि वेळेवर सुरुवात झाल्यामुळं त्यांची तेवढी तयारी टप देण्याची तयारी नसते. बरोबर. फक्त लोकांच्या मनामध्ये जर एखादा प्रश्न असेल त्यांनी आपल्याला बदल घडवायचाच आहे आणि त्या दृष्टीने जर जास्त कल वाढला तरच हे परिवर्तन होऊ शकतं. बरोबर. अन्यथा भाजपची बांधणी असल्यामुळे शांताराम मोरे यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. बरोबर. नक्कीच पुढील आठवड्यामध्ये सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत आपल्या आपल्या पक्षामधून, त्याचबरोबर जर बंडखोरी शमवण्यास यश मिळालं नाही पक्षांना तर बंडखोरी होऊन अपक्ष उमेदवार